शार्प आहे ना, शार्प 2 वाजता दार ठोठवला, ठाक 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 ठाक. वर्षी आहे ती दररोज ठोकवती माझ्या पोराला वाचवा म्हणून. अरे बापरे. गोष्ट ही 2016 सालची आहे. म्हणजे 16 सालचा नवीन वर्ष म्हणजे 17 चालू होतं. ओके. हा. आम्ही आमचे 10 मित्र होतो आणि हम्म. आम्ही गेलो होतो फिरायला गोवा. हम्म. आम्ही टूर करणार होतो नाशिक पासून गोवा, गोवन, रत्नागिरी, तारकर्ली वगैरे आणि नाशिकला येणार बाय कार. बाय कार. ओके. तर आम्ही 2 गाड्या घेतल्या. आपले एक स्विफ्ट डिझायर होती आणि स्कॉर्पिओ. बरोबर. स्कॉर्पिओ मध्ये आम्ही 6 जण आणि स्विफ्ट डिझायर मध्ये 4 जण, असे आम्ही 10 जण निघालो. तर आम्ही निघालो 28 डिसेंबरला 2016 मध्ये. 28 डिसेंबरला निघालो दुपारी 12-12:30 दरम्यान आम्ही निघालो. तुम्ही 31 डिसेंबरचा प्लॅन करायला आम्ही गोव्याला ओके, निघालो ओके. होतो. हा. 31 डिसेंबरला पार्टी वगैरे करून आणि सुट्ट्या पण घेतल्या होत्या पोरांनी ऑफिस बरोबर. वगैरेला. तर मग आम्ही दुपारी 12-12:30 वाजता निघालो. मग गप्पा छप्पा, एक गाडी पुढं एक गाडी मागे असं आम्ही निघालो. आणि आम्ही ठरवलं होतं एक गाडी थांबली का दुसरी गाडी थांबवायची, नाही का, कशासाठी, नेचर कॉल असो काय असो. तसं आम्ही सगळं ठरवून, आमच्या थंडी पण होती खूप, बरोबर. सगळे घेऊन आम्ही निघालो, नाही का, मध्ये कुठं थांबायचं ठरलं तिला थांबू वगैरे. मग निघालो आम्ही गोव्याला. आता करता आम्हाला पार झाले. आम्ही 12-1 निघालो इथून. आपले 12 ते खरेदी वगैरे नाही का, थोडे असे सामान इथून 12 तास लागतात जायला. नॉनस्टॉप गेलं. आता मित्र म्हणतात गप्पा छप्पा हे करत, तिकडे चहा प्यायला थांबा हे करत. बरोबर. असं आम्ही रात्रीचे 1ला पोहोचायचं, तर पहाटे आम्ही 4-4:30 वाजता आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो. बापरे. मेन गोवा मडगाव जे आपण म्हणतो ना, मडगाव स्टेशनला जातो, यस. तिथं पोहोचलो. ओके. सकाळी पोहोचलो. तर मग तिथं लगेच लोक येतात, रूम पाहिजे काय, बरोबर का ते पाहिजे काय. मग आम्ही मडगाव मध्ये छोटासा एक रूम घेतला. मडगावरून आम्हाला पॉलिलम बीचला जायचं होतं. ओके. एवढी गाडी चालवली, कोण थांबणार, तर म्हटलं आपण दिवसभर इथं मडगाव पासून कलिंगूड बीच वगैरे जवळच. मग तिथं जाऊ दिवसभर. तिथून आपण पॉलिलियमला, मडगाव पासून पॉलिलियम 4 ते 5 तासाचा रूट आहे. पॉलियम बीच साऊथ गोवा साईडला, काही गोवा साईडला, आता काय नाही मला त्या बाजूला येतो. बरोबर. तर आम्ही मडगावला रूम घेतला. आता छोटीसा ते खोली घेतली. तिथं आम्ही पडलो, खाल्लं पिल्लं वगैरे. निघा मग कलिंगूडला गेलो. कलिंगूडवरून आम्ही एन्जॉय केला संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत. 5 वाजता निघालो. म्हटलं आम्ही असं निघालो की 4 तासात पोहोचलो, का संध्याकाळचं हॉटेल पण होईल आपलं आणि सगळं होतं. आम्ही 29ला तिथं पोहोचलो. 28ला निघालो. 29ला संध्याकाळी मग पॉलिलियमला गेलो. 29 तिकडचं पूर्ण फिरून घेतलं. 29 नाईट केली. 30ला सगळं फिरून गेलो. 31ला विचार नाही का 31ला कुठं होते, काय चांगली नाही का क्लब आहे काय असं वगैरे. ते म्हणे आहे क्लब नाही का. मग त्या क्लब शोधामध्ये तो दिवसभर आमचा गेला. चांगलं कुठे आपल्याला परवडल की तर नाही. त्या टायमाला काही कोणाला पगार पण नाही एवढा नव्हता. 6,000 7,000 16ची गोष्ट, 10 वर्षापूर्वी पगार आहे ना 6,000 7,000, लेट 8,000 कोणाला एखादा पगार असा. त्याच्यामुळे आपण आपल्या भावातच बघत होतो कोणत्या क्लबला जायचं. नाही क्लबला तर मग आपण बीचवरच एन्जॉय करू. नाही मग एक क्लब वगैरे भेटला आम्हाला. म्हणजे बीचवरतीच होता, क्लब नव्हता. बीचवरती हॉटेल असतात. बरोबर. तिथं एंट्री होती नाही का, 500-600 एंट्री होती. त्याच्यामध्ये ते पाईट वगैरे ते खाणं केलं तर ते वेगळं. मग 30 फिरलो सगळं आम्ही. 31ला संध्याकाळी 7 वाजता तिथे एंट्री होती. एंट्री वगैरे केली आम्ही. तिथे एन्जॉय केला. 31st झाली, सगळं हे झालं ते झालं. आम्हाला स्कुबा डायव्हिंग पण करायचं होतं रात्री. नाही दुसऱ्या दिवशी आम्हाला स्कुबा डायव्हिंग असा करायचा होता. गोव्यामध्ये मागे स्कुबा डायव्हिंग, बरोबर. तरकारीला स्वस्त स्कुबा डायव्हिंग, बरोबर. तर आम्ही ठरलं इकडे 31st करू. 1 तारीखला आपण कधी रात्री घरी जाऊ किंवा बीचवर राहू. तर आपण संध्याकाळी तरकारीला पोहोचू असं आपण प्लॅनिंग करून निघू. नाही बरोबर. मग आम्हाला यायला सकाळी 5-6 वाजले सगळं 31st आवरून वगैरे. नाही तर ते 5-6 वाजले. मग काय करायचं, निघायचं का नाही का. आपण जायला एवढा वेळ झोपणार नाही, एवढी गाडी चालवायची. चालवणारे सगळे जण होते. 10 पैकी 7 जण तर चालवणार होते गाडी. 200 किलोमीटर 100 किलोमीटर जशी चालवायचा. मग काय 1 तारीख गोव्यामध्येच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. 2 तारखेला 7ला नवीन वर्षभर. सकाळी 7-8ला उठलो, आवरून आम्ही 10ला चेकआउट केलं. तिथून आम्ही निघालो तरकारीला. नाही तर थांबत आम्ही तरकारीला जाता 6-6:30 वाजता आम्ही जेवण केलं. जाता संध्याकाळी आम्ही रस्ता विसरलो. हा संध्याकाळी रस्त्यावर ते गाव सापडता आम्हाला 8-8:30 झाले. मॅप पण काय एवढे मॅप नव्हते, मोबाईल कुठले
4 जणांकडे कीपॅड वाले हा. मोबाईल आणि एकाकडे तो अँड्रॉइड आले होते नवीन नवीन नवीन, 2014 साठी अँड्रॉइड कॉर्बी आले वगैरे ते तसे मोबाईल आणि एकाकडेच फोटो काढायचा पुरता नाही का ते पण मागून घेतला बरं, का हा. चाललो आम्ही ते मोबाईल नाही का बरं. ते कीपॅड वालेच मोबाईल. आता तर निघालो आम्हाला होईनात नाही का. तर मग एका गावामध्ये शिरलो रात्री 7 7:30 8 अंधार पडत चालला होता. एका गावामध्ये घुसलो तिथं ना आम्हाला चकवा झाला पहिला. चकवा म्हणजे विसर चकवा पडला. विसर नाही पडला. हा. चकवा म्हणजे अशी गोष्ट का तुम्ही जे जाताय ना ते गोल तुम्ही गोल परत फिरताय. तिथंच येता. गोल गोल फिरून चकवाचा अर्थ हा गोल हा, गोल हा, फिरून. हा. आम्ही स्कॉर्पिओ पुढे होती हम्म. आम्ही स्विफ्ट मध्ये होतो ते पोरं नाही का हम्म. आम्ही एक ठिकाणी गेलो गावात घुसलो 8च वाजले होते जास्त वेळ पण नव्हता झाला नाही का. एका गावात घुसलो तिथून ना 4 रोड होते चौफुली होती गणपतीचं मंदिर होतं छोटसच होतं एवढं एवढं नाही का त्या चौफुलीवर बरोबर, पारावरती बरोबर, राहतं बरोबर. आणि त्याच्यावरती शिवाजी महाराजांची मूर्ती होती छोटीशी एवढी नाही का गणपतीच्या वरती असं आणि इथं तर आणि तिकडचे घर कसे सगळे कौलारू हा, हा. त्यांच्या समोर असे नारळाचे झाड बरोबर, मोकळं बरोबर. पटांगण मोठे मोठे झाड हा वगैरे yes. बरोबर हा, हा. मोठं पटांगण मोकळे एकदम असं मोकळे त्यांचे हम्म. पण तिथं 8 8:30 ला कोणी आम्हाला माणूस दिसतच नाही. अरे बापरे. दिसतच नाही सगळं म्हणजे 8 ला गाव बंद तर बंद असं काहीतरी असेल त्या गावामध्ये नाही. तर आम्ही 4 रोड होते बरोबर. तर आम्ही म्हटलं यार बघू का आपल्या रूम वगैरे काही भेटतं नाही का कोणचं गाव होतं मला माहिती नाही कुठल्या गावाचं नाव पण माहिती नाही तिथून तारकाली पण 2 तास होते. अरे बापरे. आम्हाला दुसऱ्या दिवशी ते कळालं नाही का. हम्म. मग आम्ही चला म्हटलं इकडे घुसू बघू कोणी भेटलं नाही का मग आम्ही हळूहळू जरा पाहत नाही उघडलं उघड घरांचे दरवाजे बंद लाईटी बंद बरोबर. सगळं बंद फक्त ते डीम लाईट नाही का काही काही कौलारू घरांना वाड्या टाईप घर असतं ते नाही का. म्हणलं रात्री जाऊन वाजवायचे कसे नाही बरोबर. आम्ही इकडे घुसलो का तिथं जायचं गणपतीचं मंदिराची हा, हा. चौफुली होती का तिथं जायचं. दुसऱ्या रोडला घुसलं का परत परत तिथं जायचं. अरे बापरे. तिसऱ्याला घुसलो का परत तिथं मग म्हटलं तेव्हा थांबवायला म्हणतो आपण थांबून घेऊ एक काम कर तुम्ही ह्या रोडला जा आणि ह्या रोड दोन वेगवेगळ्या दिशेला दोन गाड्या घ्या. परत तिथंच भेटा आम्हाला नाही का बुवा असं भेटलं ना तुम्हाला बरोबर. परत गाडी घेऊन तिथं एकाला बरोबर. तिथं उतरून द्या आपल्या 2 जणांना तिथं बरोबर. आपल्याला घर भेटेल तिथं. पण आम्ही फिरून परत समोर आलो नाही का. अरे बापरे. ते आम्हाला विचारतं तुम्ही इकडे काय करताय आणि आम्ही तुम्हाला तुम्ही इकडे गेले का बरं मंदिर तिथं मूर्ती तिथंच तुम्ही इकडे गेला 10 मिनिटांनी परत आम्ही तिथंच आलो. दोन्ही गाड्या समोर आल्या आमच्या अरे वा. मंदिराच्या समोरच पण मंदिर थोडंसं लांब राहिलं आम्हाला ते काही दिसलं नाही. आम्ही त्यांना विचारतो यार तुम्ही गेले नाही का म्हणून नाही का आम्हालाच काय काय भेटलं म्हटलं यार काहीतरी चकवा झाला म्हटलं आपल्यासोबत नाही का होयच नव्हणार. तर एक जण म्हटलं आमच्या त्यातला तिकडून आम्ही गेलो ना तर असं समुद्राचा आवाज येत होता नाही का ते लाटांचा खळखट हा खळखट आम्हाला ते करता करता 1-1.5 तास गेला 9 9:30 झाले बरं का. ते करताना थंडी खूप एकदम तिकडं. जानेवारीची थंडी नाही बरोबर. तर मग पोरं म्हणे आता काय भेटू तर नाही राहिलं आपल्याला एक काम करू आपण समुद्रावरती जाऊ आणि तिथं रात्र काढू आपण नाही का सकाळी बघू
तर आम्हाला तिथे ना असं लहान पोरं कसं रडतं, हा लहान हा, पोरं हा. कमीत कमी नाही का, लहान म्हणजे एकदम 2-3 महिन्याचं, अरे सॉरी बापरे. दिवसाचं, हम्म. तसं नाही का एकदम कॅ कॅ रडायचा आवाज, पण एकदम असा बारीक आवाज सॉफ्ट येतात. हा. आवाज. आणि आम्हाला बीच पासून ते घरांचे लाईटी दिसत आहे हम्म. थोडेसे असे नाही का, बीच वरती ते बघ छोटे छोटे घर राहतात, बरोबर. ते म्हटलं तिकडे असेल नाही का, हम्म. आम्हाला गाडीमध्ये तो आवाज येऊ राहिला. मित्राला बोललो म्हणतो तुला काय आवाज येऊ राहिला, तो ना येतो ना लहान बाळाचा रडायचा आवाज येतो नाही का एकदम असं. असेल नाही का, आम्ही ते काय इग्नोर केलं, बरोबर. इग्नोर केलं, दमेल होतं, मग गाडीतच झोपलो. पाड झाली 5-6 वाजता, मच्छीमार तिकडं फुल लोक, अच्छा. मच्छीमार येतात ना सकाळी जाळ टाकायला हो. 5-6 वाजता सगळे. बरोबर. आम्ही उठलं, ते पक्ष्यांच्या आवाज काय काय बरोबर. ते सीगल राहतात वगैरे त्यांचा आवाज, आम्ही उठल्यावर म्हणलं पटकन झोप लागली. मग तिथे उतरलो, त्या माणसाला म्हणलं असं असं आहे आम्हाला. हा म्हणे गावात जा, तुम्हाला भेटून जाईल म्हणे नाही का, एखादा रूम नेम राहील. आम्ही गावात गेलो, तिथं फिरलो, मग एक आम्हाला रूम भेटला सकाळी 7-7:30 नाही का, लगेच आम्ही गेलो, रूम भेटला. तिथं आम्ही फ्रेश बीच झालो. आणि तो रूम आम्हाला सगळीकडे माग रूम होता. तर म्हटलं आपल्याला माग काय घ्यायचा नाही, बरोबर. आपल्याला आजची रात्र काढायची, Budget च सकाळी नव्हतं. निघायचंय, बरोबर, स्कुबा वगैरे करू आपण, स्कुबा डायव्हिंग आणि निघू. तर मग एका ठिकाणी भेटला नाही का, ती मावशी त्यांच्या त्या कोकणी भाषेत बोलली नाही का, कोणाला सांगू नका सा, तुम्हाला ठेचल नाही का, एवढा स्वस्त तुम्हाला रूम दिला. बरोबर. त्यांच्या भाषेत आपल्याला काय ती भाषा कळती, पण आपल्याला जमत नाही ना बरोबर. ती भाषा ऐकायला पण खूप भारी वाटते. कोणाला सांगू नका एवढा स्वस्त रूम दिला. तर आम्ही गेलो आणि त्यांनाच विचारलं नाही का, स्कुबा वगैरे आम्हाला करायचं आहे. ते म्हणे इथून 2 तासाचा रन आहे, तुम्ही चुकीच्या गावाकडे आले नाही का. त्या मावशी ते काका आम्हाला बोलले असं. तर म्हणे मग तुम्ही काय नाश्ता वगैरे करता का इथं, का हॉटेललाच करणार? म्हटलं मावशी आम्ही जोपर्यंत आवडतो तोपर्यंत तुम्ही करा काय, तर नाश्ते बरोबर काय. त्याने विचारलं आम्हाला नॉनव्हेज खाणार का काय काय. म्हटलं नाश्त्याला काय म्हणे अंडा भुर्जी वगैरे करू का तुमच्यासाठी, किती जण आहे? 10 जण असं असं आहे. तेव्हा ठीक आहे, तुम्हाला अंडा भुर्जी आणि चपाती बनवतो. ठीक आहे म्हटलं बनवा नाही का. आणि रात्री तुम्ही जाणार आहे राहणार आहे तर नाही म्हटलं आम्ही येऊ राहू, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघू नये. बरोबर. मग आमचा आवडता करता 10-10:30 झाले, सगळं नाश्ता झाला सगळं. तर चला म्हटलं स्कुबा करायला जाऊ. तर तिकडून तारकालीला गेलो, स्कुबा केला दिवसभर, तिकडं स्कुबा वगैरे केला. तर मावशी त्यांचा नंबर घेणार होतो, पोरांना म्हटलं काय हॉटेलला जेवायचं का मावशीच्या इकडे जेवायचं. त्यांनी विचारेल तुम्हाला जेवण लागत असेल तर मला 2 तास आधी सांगा यायच्या आधी. तर आम्ही मावशीला फोन केला, म्हटलं मावशी आम्ही येतोय. 6-7ला त्यांना फोन केला काय येतोय, जेवण आम्ही तिथंच करणार आहे, मच्छी वगैरे रेडी ठेवा. हा मच्छी वगैरे कालवण बनव वगैरे, सुक्क थोडंसं नाही का मच्छी. बरोबर. आता तिकडे गेलं तर मच्छी नॉनव्हेज नाही. ते म्हणे ठीक आहे बनवतो आम्ही, तुम्ही या नाही का. आम्ही निघालो 7 वाजता, 9 वाजता पोहोचला, 9-9:15 म्हणजे असं त्या दरम्यान पोहोचलं तिथं. त्यांनी शेकोटी वगैरे शेकलो बिकलो, जेवण वगैरे केलं नाही का. जेवण केलं आणि गप्पा गोष्टी करता करता 10:30-11 वाजले. आणि ते मावशी काका ते राहत होते ते पलीकडच्या साईडला राहते, थोडं पुढे गेलं काय त्यांचं घर तिकडं होतं. आणि जे असे टुरिस्ट आले ना त्यांना असं इथं वेगळं रूम, ते म्हणजे कौलरच घर होते असे वाडा टाईप नाही का, तसे घर होते ते देत होते नाही का. समोर खूप असे नारळाचे झाडं वगैरे असे होते नाही का, मोकळं पटांगण होतं. बरोबर. ते जाताना सांगून गेले 10:30-11 वाजता आम्ही जातो, सकाळी नाश्त्याचं तुमचं काय असेल आम्हाला सांग, सकाळी तेच म्हणे आम्ही सांगतो. जाता जाता ते मावशी बोलले, मावशी जरा हेच होतं नाही का ताप, म्हणजे असं काकापेक्षा मावशी जरा बोलत्या होत्या, टापट नाही बोलते, बोलके नाही का सगळं व्यवहार वगैरे काय सगळं पैशाचा व्यवहार किंवा तुम्हाला काय लागतं काही नाही काय नाही. म्हणे रात्रीचे नवीन वर्ष चोर फिरता, कोणी दरवाजा वाजवला का उघडू नका. ओके. तुम्ही पोरे एवढे जण आहे म्हणजे 2 चोरांनी काय होतं ते काही कोयते वगैरे घेऊन फिरतात, तर तुम्ही रात्री कोणी ठोठावलं तर दरवाजा उघडू नका, सावध राहा, उघडू नका म्हणे नाही का. सगळं पॅक करून झोपा, उघडू नका म्हणे नाही का. उगाच काय उघडलं तुम्ही शहरातले बरोबर नाही का. तुम्हाला चांगलं सांगते आईप्रमाणे तुम्हाला सांगते बा उघडू नका नाही का. तुम्ही म्हणजे आपण 10 जण आले चोर पाहून घे, तसं करू नका हा नाही का. ते गेले आम्हाला बजावून घेतलं, मग गेले आम्ही लावलं रूम मध्ये नाही का, मजाक मस्ती याची खेळ त्याची खेळ असं तसं दमल्या कारण 2-3 जण झोपली. आणि जो तुम्हाला म्हटलं एक घाबरट राहतच तो, नाही यार मावशी असं काय बोललं नाही का. अरे म्हटलं तू कशाला घाबरतो नाही का, सगळे मित्र त्याचे खेचू राहिले काय घाबरत काय म्हटलं नाही. बघू मग झोपलो. 12-12:30 झाले आम्हाला झोपायला बरं का. आणि झोप पण काय दमेल होतं, सगळे पटापट घेतले नाही का. आणि थंडी सगळे याच्यावर पांघरून तर शार्प आहे ना, शार्प 2 वाजता दार टोटवला ठाक 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 ठाक, शार्प 2 वाजता बरं का. आता मावशी तर सांगून गेल्या होत्या, त्याच्यातून 10 जणांची फाटली होती, साहजिकच फाडणारच नाही का.
सगळे असेच नाही का, सगळे असेच. परत वाजला एकदम जोरात बरं का, तसं नाही का एकदम एखाद्याला लय गरज आहे ठाप 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 नाही का. मी काय केलं असं उघडून पाहिलं नाही का, असं पाहिलं सगळे असे तोंडावर घेऊन घाबरून नाही का, बरोबर असं जोडल्यावर सगळेच घाबरले. मी पण तर घाबरेलच होतो नाही, काय करायचं परत वाजला ठक 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 ठक. मग बाकीच्यांनी काढलं नाही तोंडावर, म्हटलं काय करायचं का. मग 5-10 मिनिटं ते ठकठक बंद झालं. पोरांना उठवलं, अरे म्हणतो ते काय करायचं नाही का. मग पोरं म्हणे त्याला घेऊ काहीतरी मारू म्हणे चोरांना. बरोबर पोरं माहित आता मावशी तर सांगूनच गेला तुम्ही तसं काही करू पण नका. पोरं पोरं म्हणे आता ठोठवलं ना काही करू, दरवाजाच्या डोबर राहू ठोठवलं लगेच उघडा, लगेच आपण त्याला मार. ओके तर आम्ही काय घेतलं झाडू, ती तेव्हा त्या टायमाला स्टीलच्या स्टीलच्या पत्राच्या बादल्या राहायच्या आंघोळीच्या वेळेस ते कपडे धुवायचं झोपट बरोबर ते नळ्या बिड्या नाही ते काही भेटेल ना बरोबर ते आम्ही पोरांनी घेऊन उभं बरं काय एकदम दरवाजाच उभा. मित्र स्वप्नील नावाचा मित्र असा दरवाजा खोलायला ठोटलं काय उघडायचा आणि काय चोर असं. आता चोर सांगितलं त्यांनी, आपल्याला काय माहिती का तिथं कुठली ऍक्टिव्हिटी पॅरानॉर्मल आहे का आत्मा वगैरे काय भूत वगैरे काय ते आपल्याला काय ते आयडियाच नाही बरोबर. आम्ही चोरांच्या हिशोबाने दरवाजा उघडायचा नाही. तर 5-10 मिनिटांनी परत वाजलं, आम्ही तयारीत ते डोपं घेऊन एकदम चादर घेऊन का टाकून फुल मारून नाही का. बरोबर. तर ठोठवलं त्याने उघडला म्हणजे थंडीच होती खूप वारा बाहेर ना झाडा हलताय बाहेर कोणीच नाही. त्याने उघडलं दार, बाहेर पाहिलं तर कोणीच नाही ना, बाहेर शिवता कोण आहे तुझ्या नाही का असे 2-4 शिव पोरं माहिती शिवाय घालत नाही, कोणीच नाही दिसलं. लांब लांब परत तिकडं पाहिलं कोण नाही. आम्ही परत मध्ये राहिला म्हणे कोण गेलं पळून म्हणे नाही का. आपण मग पोरं म्हणजे बड्या भेटला असता तर आपण डायरेक्ट त्याला उघडा टाकला असता, याला पात्र बरं उघडात ठेवला असता थंडीचं नाही का. पोरांच्या बड्या मारत आम्ही झोपायला आम्हाला झाले भरपूर नाही म्हणजे बड्या मारत हा झोपला तो झोपला नाही का. मग तो घाबरत मित्र तो बोलो हे काहीतरी असं बरं काय झोप रे काला नाही का, ताण देतो डोक्याला उगाच काला नाही का. बरोबर. सकाळ होती, सकाळी 7-7:30ला परत वाता ठक 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 सगळं मावशी आता ओके तेव्हा पण पाटलीवर का आता झोपेत सगळे, कोणाला काय माहिती 7 वाजता नाही थोडासा उजेड झाला असा उठलो म्हणे पोरं दार उघडा नाही का बाबा तुम्हाला काय नाश्ता पाण्याला काय लागतंय का नाही. मग उघडला तिकडं बसलो होते का काका येऊन ते चुलीवर पाणी तापवतं तेव्हा हिटर वगैरे नाही गावात नाही, ते चुलीवर तो बंब राहतो तांब्याचा लाकडा वगैरे टाकून ते बंब तो काका तो पेटू राहिला. तर मावशी आला नाही का, नाही पोरं काय नाश्ता लागतो का तुम्हाला काय बनवू, काल ते हे खाल्लं आज हे बनवू का ते बनवू का नाही का. मावशीला म्हटलं ठीक आहे काही नाही आम्हाला पोहे वगैरे करा, आम्ही काय निघणार आहे फ्रेश वगैरे होऊन जाता बघू म्हटलं आम्ही नाही काय खायचं वगैरे नाही. मावशी ठीक आहे त्यांनी पोहे वगैरे तर तिथंच चुलीवरतीच बाहेर त्यांनी चालू केलं बनवायचं बरं. तर आम्ही मग लागले एक जण आंघोळीला गेला, एक जण वॉशरूमला गेला, आम्ही जाऊन बाहेर शेकू राहिलो नाही का 4-5 जण. तर काकांना विचारलं नाही काका ते चूल पेटवत होते, आम्ही असेच ते सकाळी उठलेला अवतार आपलं. तर काकांना काका रात्री आलो होतं, माझ्या मित्रांनी विचारलं नाही रात्री तुम्ही बोलले दरवाजा वाजवला मावशी बोलल्या उघडू नका. तर काकाने असं पाहिलं आमच्याकडे एकदम वेगळ्या नजरेने नाही म्हणे तुम्ही दरवाजा उघडला म्हणे हा म्हणे उघडला म्हणे दरवाजा नाही का. आता ते मावशी ते चूल याला करत होते कशाला पोहे बनवायला. मावशीला काय झालं काय माहिती, तुम्हाला सांगितलं शहरातले पोरं तुम्ही त्यांच्या त्या भाषेत बोलत तुम्ही शहरातले पोरं तुम्ही येड्यात निघणार म्हणजे नाही का. आम्हाला शिवाय घालत ती मावशी एकदम पदर खोचत गेली नाही का. त्यांच्या पुढे गेलं त्याने माहिती ते गेले ते चुले तशीच ठेवली ते नाश्ता बिष्टा करायचे नाही तसेच गेले. तर आम्ही हैराण 4-5 जण बाकीचे आवरत होते, 2 जण पलंगावर लोळ नाही घेतात काम होते नाही म्हणजे आवरत होते. मावशी गेल्या मग काकांना म्हटलं का म्हटलं मावशी एवढे तन करत गेल्या काय झालं नाही. तर त्या काकांनी सांगितलं म्हणजे लहान म्हणे मी लहान होतो त्या टायमाला ना इथं एक बाई आली होती. अच्छा. तिचं मुलगा होतं 3-4 दिवसात बीच आहे ना म्हणजे आपलं समुद्र ते तिथं कुठून आले होते माहित नाही, पण तिचा पहिरावा ना ते राजस्थानी बाया राहतात ना घागरून चोली ते दांड्या वगैरे खेळतात ते नाकाला मारवाडी बायका तसा तो पेहरा होता नाही का त्या बाईचा. ते बाई आली होती तिचं पोरगं आजारी होतं, ते रात्री 2-4 टायमाला आली होती खूप वर्षापूर्वी म्हणजे आता मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. बरोबर. मी काय म्हणजे 10-10 वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट म्हणे नाही. ती दरवर्षी ती दररोज ठोकवती माझ्या पोराला वाचवा म्हणतो. अरे बापरे. आम्ही तो मुलाचा आवाज ऐकला होता रडत होतो तिचं पोरग रडत तेव्हा आम्हाला तो आवाज ऐकू आला नाही का, आम्ही तो इग्नोर केला.
तर मग ते कळतं म्हणलो काका आम्ही बीचवर होतो रात्री आम्हाला ना मुलाचा आवाज आला हम्म. काढायचा नाही का हम्म. आम्हाला तो बाकडा होता का म्हणे त्या बाकड्यावर त्या पोराने जीव सोडला आणि त्या आईने जीव सोडला त्याच बाकड्यावर तिकडे आम्ही त्या बाकड्यावर शेकोटी बसलो नाही का शेकोटी केली छोटासा बाकड होता असं नाही का तिकडे नाही का गावातले लोक बनवता बसायला बरोबर त्याच्यावर तिडच म्हणे त्या दोघांनी जीव सोडले ते आजारी पडलं ती पूर्ण गावात फिरायची माझ्या पोर दरवाजा वाजवायची माझ्या मुलाला वाचव दरवाजा वाज पण रात्री तसं फटून पाहिलं तिला तिथं पैरावा दिसला नाही का लोकांना मग लोकांनी घाबरून दरवाजे उघडले नाही म्हणे नाही की तिथं त्या बाईने जीव सोडला मग गावातल्या लोकांनी पोलीस कंप्लेंट वगैरे केली पोलिस आले तिला घेऊन गेले काय झालं असेल ते पुढे त्यांची गोष्ट नाही मग ती दरवर्षी येते म्हणे 2 तारखेला दरवर्षी तेव्हापासून रात्री दरवाजा ठोकवते निघून जाते म्हणून माझ्या बायकोने तुम्हाला सांगितलं होतं का दरवाजा उघडू नका म्हटलं तसं तर सांगायचं म्हटलं काका तुम्ही नाही का असं तसं आणि ज्याने दार उघडलं पहिलं माझ्या मित्राने दार उघडलं ना तो आंघोळ करून येऊन बसला नाही का दुसरा आंघोळ तो एकदम असं शांत बसला नाही का एकदम शांत म्हणजे जास्त मजाक मस्ती करणारा एकदम शांत असा बसला आता आम्ही काही ते इग्नोर आपल्याला काय माहिती काय बरोबर त्याला बादला असेल काय ओके 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 त्याला ते बादलं होतं नाही का आम्हाला काहीच नाही पजेस कळलं झाला म्हणतो पजेस झाला होता एकदम नाही का तर मावशी त्या आजीला घेऊन आली एक आजी आली नाही का जुनी आजी राहते टेकट आली बरं का त्या आजी काहीतरी सुपारी पान ते काही नजर उतरायचं का त्यांच्या गावात काय असं नाही का नजर उतरायचं नाही आता आम्हाला टोटके नाही म्हणतात ते नजर उतरायचं काहीतरी आता आम्हाला गावची वेस सोडायची बरोबर त्या मावशी त्या आजीला घेऊन आल्या मग आल्या म्हणजे पोरावर ते मावशी तनतनच करत होतं मला समजत नाही मावशी आजी म्हणे जेवढे तुम्ही लेकर आहे ना सगळे बाहेर या तुमची नजर काढा म्हणे नाही म्हटलं 1-2 आवरत आहे ते झालं नाही म्हणे सगळ्यांची नजर काढ तर नजर पहिली माझी काढली मित्राची असे नाही का सगळे आम्ही असं बसवले की झालं का तर त्याला नजर काढायला गेलं ना तर माझे मित्र तिने त्या आजीचा हात टाकला नका काढू माझी नजर मला हे नाही पटत असं बोललं नाही मला नाही आवडत ते नाही का आम्ही म्हटलं जाऊ दे म्हातारा माणसाचा आशीर्वाद लागतो उगत नाही म्हणे तुम्हाला माहिती ना आमच्या इथलं नास्तिक भरपूर जण नाही का मानती नाही काही नाही त्याने जा टाकलं तरी जाऊन दे घे करून दुसरा मग दोघं तिनं ते आले आंघोळ वगैरे करून त्यांची सगळ्यांची 10 जणांची आमची नजर काढली मग आमचं सगळं आवरून झालं आम्ही नाश्ता वगैरे केला त्यांचे पैसे काय झाले ते दिले आणि आम्ही निघालो नाही का तर मावशी पण प्रेमाने व्यवस्थित जा गेलं का फोन करा नक्की फोन करा आई समजून फोन करा बरोबर त्यांनी असं म्हटलं ठीक आहे मावशी आम्ही निघालो तो गाडी चालवायला एक्सपर्ट होता माझा मित्र ज्याने रात्री दरवाजा खोलला ना तो एकदम म्हणजे सगळ्यात जास्त गाडी तोच चालवायचा त्याच्याकडे स्कॉर्पिओ होती तो चालवायचा बाकीच्या गाडी निघाला नाही आम्ही निघालो कधी 10-11 वाजले असेल निघा करताना तर मग जेवायला थांबायचं 4-4:30 झाले जेवायला थांबायचं तर नागपूर हायवे का त्याच्या मधोमधच आम्ही कुठेतरी थांबलो नाही का जेवायला तर याला आपण नाही का चालले जेवायला हा फुल अंग तापेल गाडी चालवते आपण कसं माझ्या टेप लावतो मजाक मस्ती FM वरती हा मजाक मस्ती करत नव्हता गाडी चालवताना काहीच नाही एकदम सरळ पजेस झाला होता हा पजेस झाला सरळ एकदम नाही का त्याला म्हटलं अरे काय झालं नाही मला कस तरी होतंय म्हणे म्हटलं मग गाडी चालू का आम्ही नाही चालवतो बघ बरं का भाऊ नक्की का तो म्हणे नाही मग चालव म्हणे मग आम्ही एका ढाब्यावर थांबलो तर चल जेवायला तो म्हणे नाही मला भूक नाही म्हणे नाही तर मग म्हटलं मग जरा आराम कर नाही का तू मागं झोप आम्ही तुला पार्सल घेतो नाही म्हणे ठीक तो स्कॉर्पिओ मध्ये मागे गेला मागं झोपून घेतलं आम्ही जेवण खावण केलं त्याला पार्सल घेतलं अर्ध ओढलेला अरे म्हटलं याला त्याला ताप आलाय झोपेल आम्ही आतलं पाऊस तो गरम होतो खूप ताप येला होता त्याला इतका ताप येला होता ना आणि जो घाबरत मित्र होता पाहिजे त्याला काहीतरी झालं नाही असं तो म्हणणे म्हटलं गपरे यार कशा लोकच आपण निघतोय चांगलं काय तू पण लावते नाट लावते पण लावते बरोबर तो म्हणे नाही यार आता माझे घरचे पण बोलता नाही का आता म्हटलं आपल्या याच्यात कधी झालं आपण एवढं टूर केले काय केलं कधीच नाही झालं फर्स्ट एक्सपिरियन्स नाही का असं नाही होणार काही गोष्टी नाही म्हणे झालंच झालं चल निघू नाही का आम्ही निघालो पुन्हा लागतच होता आम्हाला नाही का काहीतरी 8-9 दरम्यान लागणारच होतं काहीतरी 10-12 किलोमीटर पण हा म्हणजे उलट्या करायच्या मला नाही का झोपेमध्ये म्हणजे तिथं तिने थोडीशी केली मागते म्हणे अरे हे करू राहिला उलट्या नाही का त्याला उतरवला त्याने उलट्या केल्या फुल पिवळ्या जरा उलट्या जे पोहे खाल्ले होते ना त्याच्या उलट्या आपण पित्त झाला त्याच नाही का त्याच फुल पिवळ्या जरा उलट्या करू राहिल्या नाही तर त्यांनी तो अनकॉन्शियस झाला डायरेक्ट बेशुद्धाच्या अवस्थेत नाही का तो काहीच कारण नाही एकदम जीव हातावर सोडून देईल नाही का असं आम्ही पकडलं नाही का त्याला उलट्या का भाऊ उलट्या आपण पाठ सोडतो नाही का तो पूर्ण आता झोकांड्या खात होता आम्ही म्हटलं यार याला काहीतरी गंभीर झालेलं वाटतंय एखाद्या जवळपास दवाखाना बघू
तर मग तिथं हे होते ढाबे वगैरे म्हणजे असं नाही टपरे वगैरे राहतात दादा दवाखाना पुढे आहे का इथं नाही का म्हणजे हा इथं थोडं पुढे गेलं का अर्धा किलोमीटर एक दवाखाना आहे छोटा दवाखाना क्लिनिक नसतं का तिथं मग गेलो भेटला आम्हाला त्या क्लिनिकला त्या डॉक्टरला दाखवलं डॉक्टर म्हणे हा पूर्ण अशक्तपणा झालाय नाही तुम्ही कुठले म्हटलं आम्ही नाशिकचे म्हणतो नाही म्हणजे याला ऍडमिट करावं लागेल म्हणजे पूर्ण याचं नस पण कमी झाली बरोबर सगळं म्हणजे याचं अनकॉन्शियस झालं छोटं क्लिनिक आहे म्हणा आपण इथं ऍडमिट 1-2 साल्यान लावून आपण काय होतं ते बघू पण याला ऍडमिटची गरज आहे रिकवर करू शकतो म्हणजे मी काही इंजेक्शन द्यायचं काय द्यायचं ते म्हटलो आता डॉक्टर इडून म्हणजे पुणे जवळ आहे इथून पुण्यामध्ये जातो मी आणि तिथे ऍडमिट करा नाही बरोबर त्याला म्हटलं आम्ही नाशिकला राहतो नाही का नाशिकला झाली काही सोय जायची ऍम्ब्युलन्स वगैरे बरोबर तर तिथं पण आम्हाला सोय करून द्या नाही डॉक्टर म्हणे ठीक आहे मग त्यांनी ऍम्ब्युलन्सला फोन केला त्यांच्या परिचयाचा असेल कोणी तिला त्यांनी फोन केला ऍम्ब्युलन्स आली त्यांचे पैसे तुम्ही देऊन टाका ऍम्ब्युलन्स आली ड्रायव्हर ऍम्ब्युलन्सचा एक नर्स आणि एक वॉर्ड बॉय असतो बरोबर याला ती ऑक्सिजन लावेल बरोबर आम्ही 3-4 जण त्या गाडीत बसेल बरोबर. ऍम्ब्युलन्सच्या गाड्या झोपेल फुल नाही का डॉक्टर म्हणे तुमच्या रिक्सवर घेऊन जा नाही का आम्ही पण बाहेर नाही काय करायचं बरोबर नाही काय इडून 6 तासाचं तर नाही ऍम्ब्युलन्स वाले का पटापटा 4 तासात 3-4 तासात पोहोचून देईल नाही बरोबर आम्ही एकदम फास्ट आमच्या पण गाड्या ऍम्ब्युलन्स मागे फास्ट नाही का आम्ही 3 जण घ्यायच्यात तो आणि 4 आणि बाकीचे सगळे गाड्यात मागे पळत आलो आपल्याकडे ओकाड हॉस्पिटल होतं तिथे ऍडमिट केलं नाही का आम्हाला तिथे यायला 12-12:30 झाले आता ओकाड हॉस्पिटलला यायला ऍम्ब्युलन्स त्यांनी डॉक्टरांनी करून दिली तिथे आले ऍम्ब्युलन्सचे पैसे ऍम्ब्युलन्स रिटर्न गेले नाही तिथे त्याला ऍडमिट केलं तर म्हटलं आता आपण जर नाशिकला आलो एक काम करा म्हटलं आम्ही 2 जण थांबतो तुम्ही घरी जा आराम करा सकाळी या नाही डॉक्टरांनी चेक बिक केलं म्हणे काही नाही म्हणे आता म्हटलं त्यांनी ती चिठ्ठी दिली होती बीपी लो झालंय तिला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी चेक केलं त्यांचं म्हणे बीपी जरा स्टेबल झालेलं आहे फक्त ते काय कशामुळे ते पोटात काही नाही का त्याच्यामुळे ते अनकॉन्शियस असं बेशुद्धच होता तोपर्यंत त्याला माहितीच नाही का आपण इथं आलो नाशिक मध्ये आलो त्याला ऍडमिट केलं मग ते सलाईन लावले वगैरे मग आम्ही 2 जण थांबलो तिथं इमर्जन्सी वॉर्डला बरोबर तिकडे पोरं गेले घरी म्हटलं अजून घरी काही सांगू नका का आपण इथं येईल आपल्या घरी तर माहिती मग त्याच्या घरी सांगू नका नाही का म्हणजे तुम्ही गेले घेऊन त्याच्या घरचे नाही का तो का बरं आजार चांगला मुलगा घेऊन लगेच नाही चांगला मुलगा नाही लगेच सांगू नका बरोबर सकाळी बघू नाही का काय करायचं काय आम्ही थांबलो 12:30 झाले असेल पोरं गेले निघून मग आम्ही बसेल वगैरे ती छोटी सलाईन लावली त्याला मी आणि माझा मित्र आता तो बेडवरती आणि आम्ही असं याच्यावर बसेल नाही का ती सलाईन संपली सलाईन संपायला शार्प 2 वाजत आले रात्रीची अच्छा तिकडे पण शार्प 2 आणि इकडेही जेव्हा ते आम्ही दरवाजा उघडला तेव्हा पण शार्प 2 वाजले होते इथं पण शार्प 2 वाजले वाजतच आले आम्ही सिस्टरला आवाज दिला सिस्टर म्हटलं सलाईन संपते हे चेंज करा काय करायचं नाही मग सिस्टरने ती मोठी सलाईन घेऊन आली ती चेंज करू शार्प 2 बरं तो उठला तो मित्र ऍडमिट केला होता तो असा उठला त्याने असा झटका दिला म्हणजे नाही का एखाद्याच्या अंगातून काय जात झटका दिला म्हणजे आज असं पाहिलं झटका दिला आणि पडत पडला ओके आणि जी नर्स जे सलाईन लावत होती का इतकी घाबरली म्हणजे डायरेक्ट नर्सनी पण डोळे सफेद केले एवढं घाबरून बिघडून नको एकदम जोरात आता पोरी कशा किंचाळल्या त्या नर्स आपल्या इडल्या नव्हत्या त्या आपल्या ओकडल्या त्या टायमाला तमिळ वगैरे साऊथ इंडियन त्या नर्स माहित ना त्या होत्या तिथं ती एकदम किंचाळली आणि तिथं त्या याच्यावर बसून घेतलं तिने खाली असं नाही का डोक्याला घामागून खूप घामागून थंडीचे घाम तिला दिसलं असेल काही तिला ते दिसलं तिला आम्ही पण पाहिलं नाही का लगेच मग तिचे सहकारी आले डॉक्टर आले नाही काय झालं आता आम्हाला काही फक्त त्याला पाहिलं का आम्ही उठला त्याने थोडा झटका दिला आणि परत पडलं नाही डॉक्टरला म्हटलं असं झालं मग डॉक्टरने तिथे चेक केलं ताप उतरला तर सगळं स्टेबल झालं अरे बापरे पूर्ण स्टेबल झाला पूर्ण पण झोपेलच होता बरोबर म्हणजे तो सकाळीच उठला तो झोपेलच होता नाही मग हिला बसवलं हिला त्यांनी पाणी बिणी दिलं हो काय झालं ती म्हणजे का मला अशी परछाई दातांना दिसली म्हणे त्यांच्या अंगातून म्हणे ते उठले त्यांच्या अंगातून परछाई गेली मला असे दिसले नाही का ओके ते डॉक्टर म्हणे काय दिसली परछाई तुला ज्यांनी जे बाईचं वर्णन केलं ना का राजस्थानी बाई ते वर्णन तिने केलं अशी बाई होती ती त्याच्या अंगातून गेली त्यांच्या अंगातून गेली असा किस्सा झाला